तर इथे मी हे पांढरे रताळे घेतलेले आहेत। रताळ्यांना स्वच्छ धुवून त्यांना पुसून घेतले। आता यांची साल काढून यांना किसून घेणार आहे। तर रताळ्याची साल काढून आता रताळे किसून घ्यायचे। तर ह्या किसणीने मी रताळे किसून घेतलेले आहेत। रताळ्यांचा किस तयार झालेला आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता कढई गरम झाली का त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातले। तूप वितळलं की जो रताळा किसून घेतला आहे तो आपल्याला ह्या तुपामध्ये घालायचा आहे। आणि रताळा तुपामध्ये घातल्यानंतर रताळ्याला तुपाबरोबर असं छान परतून घ्यायचं आहे। तर थोड्याच वेळामध्ये रताळ्याचा रंग बदलतो आणि आपल्याला कळतं की रताळा शिजलं आहे, चांगलं परतल्या गेले। तर ह्याप्रमाणे आता रताळा चांगलं परतल्या गेले। आता याच्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे घातलेत, ते पण आता रताळ्याबरोबर 1 सेकंदभर परतून घेऊया। तर काजू बदाम आणि रताळा आता एकदम छान परतल्या गेले। रताळ्याला शिजायला वेळ लागत नाही, ते पटकन शिजल्या जातं। तुम्ही बघू शकता रताळ्याचा रंग आता बदललेला आहे। आता ह्यावेळी आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर रताळा चवीला गोडच असतं म्हणून ह्या चमच्याने मी 4 चमचे साखर रताळ्यामध्ये घातली। हे 2 रताळे मी किसून घेतलेले होते, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर घालायची। साखर घातल्यानंतर आपण 1 कपभर दूध घातले। दूध घातल्यानंतर रताळा, साखर आणि दूध एकजीव करून घ्यायचं। रताळ्यामध्ये ज्या गुठल्या दिसतात ते आपण अशा मोडून घ्यायच्या आणि दुधाबरोबर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर लगेचच हे दुधामध्ये रताळं एकजीव झालेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचे। अधूनमधून असं मध्ये हलवत राहायचं म्हणजे ते रताळं कढईला चिटकत नाही। परत झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून देऊया। तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे 5 मिनटामध्ये रताळा छान शिजून त्याचा हलवा तयार झालेला आहे। तर हा रताळ्याचा हलवा तुम्ही कुठल्याही उपासाला खाऊ शकता। पुढे शिवरात्री येते, तर शिवरात्रीमध्ये तर रताळा खायचंच असतं। तर त्यावेळेस पण तुम्ही हा रताळ्याचा हलवा करून खाऊ शकता। रताळ्याचा हलवा शिजला का वेलची पूड घालून आणखीन झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा। आता आपला रताळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही कुठल्याही उपासाला करू शकता। पुढे शिवरात्री येते, तर शिवरात्रीच्या दिवशी पण करून खाऊ शकता। तुम्हाला माझा हा रताळ्याचा हलवा कसा वाटला? रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।